तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली नेक्स्ट एक्सरसाइज बघूया. तर याआधी आपण काय बघितलं होतो, nth टर्म ऑफ एन एपी म्हणजेच काय tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर हा फॉर्म्युला बघितला होता. आता भरपूर विद्यार्थ्यांना हे समजत नाही की कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा, tn चा फॉर्म्युला कधी वापरायचा आणि sn चा फॉर्म्युला कधी वापरायचा. तर आज आपण बघणार आहोत सम ऑफ nth टर्म्स ऑफ एन एपी चा फॉर्म्युला काय आहे. सो Sn इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या सिक्वेन्स मध्ये जर 20 त्या सिक्वेन्स मधल्या 20 किंवा 25 नंबरचे जर ऍडिशन करा म्हणले तर आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, Sn चा. तर मग आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन काय होते की हा फॉर्म्युला कधी वापरायचा आणि हा फॉर्म्युला कधी वापरायचा. तर आपल्याला डायरेक्टली जर एखादी समजा 24th टर्म काढा म्हणले तर tn चा फॉर्म्युला वापरायचा आणि फाइंड द सम ऑफ 24 टर्म म्हणले की Sn चा फॉर्म्युला वापरायचा. आता आपण वन बाय वन क्वेश्चन सोडू. 3.3 मधला फर्स्ट क्वेश्चन की ज्यामध्ये काय दिलेलं आहे, ए दिलेला आहे, डी दिलेला आहे. ए गिवन ॲज अ 6, D given as a 3 and find S27. आता S27 काढायचं आपल्याला. S27 म्हणजे यामध्ये n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 27. सो S27 इक्वल्स टू n ची व्हॅल्यू 27 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 पुट n ची व्हॅल्यू किती आहे 27 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 3. सो आता सर 2:27 ला डिवाइड करायचं आहे का, नाही का, कारण डिवाइड होत नाही किंवा पॉइंट मध्ये आन्सर येते. कधी पॉइंट मध्ये आन्सर येऊ द्यायचं नाही शक्यतो. 6 2 12, 27 मायनस 1 26 इंटू 3. स्टेप वाईज सोडवा कारण आपल्याला बोर्डाचा पेपर द्यायचा आहे. बोर्डामध्ये स्टेपला मार्क्स असतात. 12 प्लस किती येते सायंत्रिक 18 1 78 म्हणजेच 27 डिवाइडेड बाय 2 इंटू 78 आणि हे 12 किती होता 78 प्लस 12 18 90. सो 2 1 जा 2, 2 4 जा 8, 1 2 5 जा 15. सो 27 इंटू 45 किती येते मल्टिप्लिकेशन ते आपण करून बघावं लागेल. 27 इंटू 45 35 10 13 28 8 10 5 1 2 1 2 1 5. तर हा झाला Sn चा फॉर्म्युला. Sn इक्वल्स टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर सिमिलरली आपण पुढचा क्वेश्चन सोडवू. प्रॅक्टिस सेट 3.3 बघत आहोत आपण. प्रॅक्टिस सेट 3.3. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. आता इवन नॅचरल नंबर म्हणजे काय, द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 और अ युनिट प्लेस हॅव्हिंग 0 2 4 6 8. तर मग स्टार्ट फ्रॉम 2 फर्स्ट नंबर 2 असेल, सेकंड 6 2 4 6 8 डॉट 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 अशी किती नंबरची ऍडिशन करायची आहे 126. म्हणजे आपल्याला काढायचंय काय S123 काढायचं आहे. यामध्ये आपल्याला क्लिअरली सांगितलं आहे की सम करायची आहे. कोणाची करायची आहे 123 इवन नॅचरल नंबर्स. तर मग आपण ए काढून घेऊ. ए किती आहे 2 आहे सर. डी किती आहे 2 आहे. T2 मायनस T1. मग आपल्याला काय करायचंय S123 इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आहे 123 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू 2 प्लस n ची व्हॅल्यू 123 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 2. तर यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायचे. पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. तर बघा Sn इक्वल्स टू, आता बघा हे ॲज इट इज ठेवायचं कारण हे डिवाइड होत नाहीये. डिवाइड होत नसेल तर 2 2 4 प्लस
1 मायनस किती येईल 123 मायनस 1 122 122 इंटू 2 244 सो 123 डिवायडेड बाय 2 हे किती येईल 248 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा 4 2 4 जा 8 so 123 into 124 123 into 124 तर यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन येतंय 15,252 15,252 आता क्वेश्चन नंबर 3 हा लिटल बिट डिफरंट आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे वेगळा आहे. का बरं वेगळा आहे सर कारण बघा कारण पण तसंच आहे की यामध्ये आपल्याला किती नंबरची सम करायची ह्याच्यामध्ये दिलं नाहीये. कसं काय म्हणलं याच्यामध्ये फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 बिटवीन 1 to 350. आता 1 ते 350 मधल्या इवन नंबरची ऍडिशन करायचं. मग आता स्टार्टिंग कुठून करावं लागेल इवन नंबर्स 2 4 6 8 डॉट डॉट डॉट. आता 3 काही जणांना कन्फ्युजन होते सर 350 घ्यायचं का तर घ्यायचं नाही. का बरं कारण इन बिटवीन म्हणले बिटवीन म्हणजे त्या दोघांच्या दरम्यान त्यामुळे इथे नंबर येईल 348 विच इज डिव्हिजिबल बाय 2 ऑर इवन नंबर. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे का की बाबा 2 4 6 असे किती नंबर्स आहेत हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आधी आपल्याला काढावं लागेल की हाऊ मेनी टर्म्स आर देअर इन दिस सिक्वेन्स. या सिक्वेन्स मध्ये किती टर्म्स आहेत. तर मग त्यासाठी आपल्याला ए माहिती आहे. त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा tn चा nth टर्म d इक्वल टू 2 आहे आणि यामध्ये आपल्याला tn दिलेला आहे लास्ट टर्म दॅट इज 348. मग tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. ए किती आहे tn दिलेले आपल्याला किती आहे 348. ए ची व्हॅल्यू माहित आहे 2 आहे प्लस n ची व्हॅल्यू किती आहे n ची व्हॅल्यू काढायची आहे d ची व्हॅल्यू 2 आहे. So 348 equal to 2 2 into n 2n 2 1 जा 2 plus 2 minus 2 get cancelled. So आपल्याला भेटेल 2n equal to 348 divided by 2. So 2 1 जा 2 2 7 जा 14 2 4 जा 8 म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू भेटलेली आहे 174. मग आता सोडवा S174 काढायचंय. तर तुम्ही म्हणता सर S74 साठी ए काय असेल डी काय असेल सेम असेल ना. ए जेवढा आहे 2 डी किती आहे 2. सो SN n by 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. n ची व्हॅल्यू किती आहे 174 डिवायडेड बाय 2 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे प्लस n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 174 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहित आहे 2 आहे. तर हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे आणि एक्झाम मध्ये आलेला आहे बोर्डाच्या एक्झाम मध्ये. सो इथं आपण डिवाइड करू शकतो 2 8 जा 16 1 2 7 जा 14 2 2 जा 4 173 इंटू 2. आता काही जण काय करतात इथे आता याच्यामध्ये आधी काय करावं लागेल आता बाय युजिंग बॉड मास रूल आधी काय करावं लागेल आधी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ऍडिशन केलं तर चुकेल. सो बाय युजिंग बॉड मास रूल आपल्याला इथे काय करावं लागेल आधी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ब्रॅकेट मधलं सर्वात जास्त प्रेफरन्स कोणाला असते ब्रॅकेटला असतो. मग ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करावं लागेल. सो 4 प्लस किती येईल 2 3 जा 6 2 7 जा 14 1 2 1 जा 3 87 इंटू किती आलंय 350. आता 350 इंटू 87 किती आहे त्याचा आन्सर मल्टिप्लिकेशन करायचं सिम्पली 30,450 आहे 30,450. तर हा असेल क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 4 हा सेम आहे जो की आपण 3.2 मध्ये बघितला होता की बाबा दोन nth टर्म दिलेत आणि आपण त्यावर दोन इक्वेशन बनवायचे.
दोन लिनियर इक्वेशन सोडवायचे आणि मग आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू भेटेल आणि मग ते आपल्याला S56 काढता येईल. काय म्हणलं इन एन एपी 19 टर्म इज 52 and 38 term is 128 असं म्हणलेलं आहे. तर इथं आपल्याला यावरून आपल्याला एक इक्वेशन बनवायचं आहे. किती इक्वेशन बनतील? दोन इक्वेशन बनतील. त्या दोन इक्वेशन बनवून आपल्याला काय करावं लागेल बघा. काय म्हणलंय 19th टर्म म्हणजे काय तर T19 किती दिलं आहे 52 समजलं. आता T38 टर्म म्हणजे T38 दॅट इज 128 फाइंड फर्स्ट 56 टर्म सम ऑफ. सो S56 आपल्याला काढायचंय. काय काढायचंय S56 आपल्याला काय करायचंय काढायचंय. आता सर यामध्ये तर आपल्याला ए पण माहिती नाही डी पण माहिती नाही. आता S56 कसं काढायचं तर यावरून आपण इक्वेशन बनवू शकतो. जसं की आता आपल्याला TN चा फॉर्म्युला माहित आहे. TN इक्वल टू काय TN इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू डी. TN ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 52 इक्वल टू A प्लस N ची व्हॅल्यू माहिती आहे 19 मायनस 1 इंटू डी म्हणजे A प्लस 18D म्हणजे इन प्लेस ऑफ T19 वी कॅन राईट A प्लस 18D इक्वल टू 50 म्हणजे याच्यापेक्षा एक नि कमी 19 असेल तर 18. सिमिलरली इथं 18 असेल तर इथं 38 असेल तर इथे किती असेल A प्लस 37D इक्वल टू 128 मग हे दोन लिनियर इक्वेशन सोडवलं. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. सो सबट्रॅक्ट दोघांमध्ये काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल कारण ऑलरेडी साइन काय सेम आहे. सेम असल्यावर काय करावं लागते सबट्रॅक्शन करावं लागते आणि साइन जर डिफरंट असेल तर ऑलरेडी आपण ऍडिशन करू शकतो. सो A प्लस 37D इक्वल टू 128 आणि A प्लस 18D इक्वल टू 52. सबट्रॅक्शन केलं प्लस मायनस कॅन्सल हे किती येईल 19D इक्वल टू 76. सो D इक्वल टू 76 डिवायडेड बाय 4. सो D इक्वल 19. सो D किती भेटेल 4 भेटेल. D किती भेटेल 4 भेटेल. मग आता D भेटल्याच्या नंतर D ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर आपल्याला A ची व्हॅल्यू भेटून जाईल. बघू आता A प्लस 18D